रिव्हर्स खेळला जातोय, चांगला अटेम्प्ट केलाय परंतु खेळाडू आहेत थांबवलाय. ओहो क्या बात आहे, अगदी पुरेपूर फुटवर्क, पुरेपूर स्ट्रोक शिरीषच्या बॅट मधून चांगला कनेक्ट केलाय. चला यानंतर आपण खुल्या गटाकडे वळणार आहोत. टॉस साठी आपण इनिंग मध्ये टॉस होणार. सज्ज व्हायचंय दोन्ही टीम इनिंग मध्ये. शुभमेट घनसोली, मुकेश रॉयल आणि माणिक पवार, सत्यविनायक कामोटे. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल, लेग फाईन खेळायचं होते शिरीष यांना. तीन बॉल्स 8 रन समीकरण. ओहो क्या बात आहे, आणखी एक चौका. रिवर्स रिवर्स रिवर्स, पुन्हा एकदा आणखी एक चौकार. सलग 3 चौकार. तर त्याचं नाव आहे शिरीष. कामाला आमंत्रित केलंय, कामाला संघाच्या माध्यमातून जोडलं गेलंय, कामाची निवड झाली, कामाला पुरस्कृत केलं. कारण चिंतेत पार टाकलंय. निरंजन येतोय. पहिला बॉल कनेक्ट झालाय बॅट मधून, एक रन मिळतोय. स्ट्राइकला पुन्हा येतोय शिरीष. आज हे आयोजन वैयक्तिक देखील पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर, क्षेत्ररक्षक असं वैयक्तिक देखील ट्रॉफी आहेत. ट्रॉफी टी शर्ट देखील आहेत. पॉइंटला खेळलाय, एकेरी रन.
2 बॉल 22. यावेळेला हा विकेट पंकजचा बोल्ड आउट स्वरूपात माघारी जातील. ही पहिली विकेट नीरजच्या चषक 2024 क्रीडा स्पर्धा रविवार एक दिवसात दिवस रात्र 2 फॉर्मॅट मधील ही क्रीडा स्पर्धा. निरंजनचा पुढचा चेंडू एक साइडला फ्लिक केलाय. पुन्हा एकदा येतोय चौकार. दोनही खेळाडू थोडेसे विद्यमान स्थितीमध्ये पाहायला मिळाले. एकमेकांमधील एक जो अंदाज असतो कमी राहिला. पंकज स्वरूपात अजूनही 12 बॉल. ओहो दांडी 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 गुल विकेट.
Y G B B B. थँक्यू. राज येत आहेत कॅप्टन स्ट्राईकला. चला तदनंतर आपण टॉस साठी तयार राहायचे. खुल्या गटातील पुढचे दोन संघ माणिक पवार, सत्यविनायक कामोटे, शुभमेठ घनसोली, मुकेश रॉयल. रिव्हर्स खेळ आहे, क्या बात आहे. अगदी डबल शॉट लागलाय. राजच्या बॅट मधून चांगला कनेक्ट झालाय. 4 रन मिळणार आहेत. आमचे शुभमेठ घनसोली संघाचे अजित साहू उपस्थित होत आहेत. कॅप्टन उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साइडला. चंद्रकांतच्या हातात बॉल जातोय. एकेरी धाव. पुन्हा स्ट्राईकला येतोय शिरीष. हातात बॉल जाईल मिड ऑफच्या क्षेत्रात. डॉट बॉल. बराच बाहेर पिचिंग झालंय. व्हाईट बॉल मिळणार आहे. डाव्या यष्टीच्या अगदी बराच बाहेर. ओहो चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा एकेरी धाव पुन्हा मिळते. 34 रन झाले. तर 5 बॉल हा शेवटचा बॉल असणार आहे. सर्वांनी पडद्याला जोर देऊ नका. पडदा सोडा. समोर लहान मुलं बॉलरच्या इथे. हा आजूबाजूच्या मोठ्या लोकांनी थोडस त्यांना आपल्या निदर्शनास आलं तर सांगायचंय. पुन्हा एकदा राज रिव्हर्स येतोय. दणदणीत चौकार. अडतीस धावा झालेत. 18 बॉल आणि 38 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. 38 रन झालेत. अगदी 12.50च्या सरासरीने ही धावगती. शेवटचं षटक आहे. शिरीष येतो स्ट्राईकला. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. या 6 बॉल मध्ये हे शिरीष नावाचं वादळ या मैदानामध्ये कशा प्रकारे या गोलंदाजाला सामोरं जातंय. एक वैयक्तिक चांगल्या धावांचा पल्ला आहे. 17 धावा वैयक्तिक. आता देखील 4 चौकार आहेत. त्यात सलग 4 चौकारांचा विक्रम आज शिरीषच्या नावावरती म्हणता येईल. पहिलाच बॉल एक्स्ट्रा मध्ये मिळालेली भर. व्हाईट बॉल. पुन्हा चुकी होतीये. व्हाईट बॉल असणार आहे. 40 अंक. 40 धावा. 40 धावांचा पल्ला गाठलाय. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये नक्कीच मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार. नक्कीच चांगले शॉट सिलेक्शन जोडले जाणार. नक्कीच प्रेक्षकांना जे हवंय ते मिळणार. स्वीप खेळाय अगदी हलक्या हाताने.
तुमच्याकडे प्रत्येक शॉट हवेत. सर्कल मध्ये जर खेळताय 1 to 4 जर क्रिकेट खेळताय केवळ तुम्हाला एकाच झोन मध्ये परफेक्ट राहून चालत नाही. तुम्हाला संयम राखता आला पाहिजे, आक्रमकता दाखवली आली पाहिजे, कव्हर खेळता आल्या पाहिजेत, तुम्हाला लेग साइडला देखील खेळता आलं पाहिजे, स्वीप करता आले पाहिजे, टॅप करता आला पाहिजे, रिव्हर्स स्वीप खेळता आलं पाहिजे. प्रत्येक भूमिका तुम्हाला सोडावी लागते, प्रत्येक शॉट सिलेक्शन सोडावी लागतात. कारण बॉलर मग चिंतेत राहतो कोणत्या बाजूला आपण क्षेत्ररक्षणाची बाजू भक्कम करू. यावेळेला आणखी एक बोल्ड आउट, आणखी एक दांडी गोल. राज मात्र माघारी परततोय. 3 बोल्ड आउट झालेत, 3 विकेट आलेत, त्यातील 3ही बोल्ड आउट स्वरूपात माघारी गेलेत. शिरीष मात्र नॉट आउट राहतोय का? मागील मॅच मध्ये नॉट आउट होता, या मॅच मध्ये देखील नॉट आउट असतोय का? चला टॉस साठी यायचंय संघ माणिक पवार, सत्यविनायक कामोटे तुमचा प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. शुभमेट घनसोली, मुकेश रॉयल, अजित साऊ उपस्थित आहेत. क्या बात आहे. जितका चांगला स्ट्रोक तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकासाठी वाजल्या टाळ्या. बॅटरने जेवढा चांगला फ्लो ओपन केला बॅटचा त्याहून अधिक काहीच चित्र या खेळाडूकडनं. हा कठीण प्रसंग, हा जाणारा चेंडू मार्गात आलेला अडथळ्यासारखा निर्माण केला. पुन्हा एक लेग साइडला फ्लिक केलाय, पुन्हा एक चांगला थांबवलाय निरंजनने. एकेरीच जाऊ मिळते. शिरीष 43, 4 बॉल आणि 43. ओहो, या वेळेला उत्तुंग स्ट्रोक, चांगला स्ट्रोक, 4 रन. Y G B B B B B. पडदा लहान मुलांनी समोर युट्यूबच्या इथे समोर 47, 47 शेवटचा बॉल राहतोय. पुन्हा 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 बॅटच्या रडार मध्ये चेंडू, परंतु चेंडू पुन्हा मैदानातच राहतोय. 1 आणि 1 धाव. 48 झाल्या. 49 धावांचा एक लक्ष्य निर्माण केलंय, मोठं लक्ष्य. 49 धावांचा 24 बॉल. चला टॉस साठी आपण लवकर हजर व्हायचंय. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्ताने आयोजित विचषक हे सामने, हे आयोजन विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा पाहतोय. तब्बल प्रथम पारितोषिक या क्रीडा स्पर्धेचं आपण जर विचार केला तर रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 40,000 रुपये आकर्षक चषक, वैयक्तिक पारितोषिक देखील असणार आहे. मालिकावीर चषक व टी शर्ट, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक चषक आणि टी शर्ट आहे. त्याचबरोबरीने आज ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागे, ही क्रीडा स्पर्धा आयोजनामागे घेतलेला हा वसा, हे क्रिकेटचं शिवधनुष्य. संस्थापक अध्यक्ष नागेश ढवळे, अध्यक्ष अरविंद शिंदे, उपाध्यक्ष निखिल कांबळे, सचिव दिनेश दरवेज, उपसचिव इरफान खान, खजिनदार प्रशांत परळकर, उपखजिनदार कार्तिक निकायजे, हिशोब तपासणी प्रकाश घसिंग, या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज ही क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार काढण्यामागे या सर्वांनीच ही क्रीडा स्पर्धेला अगदी पूर्णत्वास नेण्यास मदत केली आहे.
त्यात अनेकांनी क्रीडा स्पर्धेला सहकार्य केलं. राहुल खानविलकर, राजन प्रजापती, पंकज मोरे, प्रमोद इंगळे, माणिक पवार. राहुलचं योगदान म्हणजे या खेळपट्टीसाठी दिलेले योगदान, माणिक पवार साहेब यांनी केलेले योगदान म्हणजे आपल्याला ज्या व्यासपीठावरचे चषक पाहायला मिळत आहेत त्या चषकासाठी केलेले सहकार्य. त्याचबरोबर आपल्याला युट्यूब लाईव्ह मध्ये कोणताही तांत्रिक बिघाड होणार नाही. केबलची अगदी पुरेपूर वायफायची सेवा पुरवली. PR केबल बाळासाहेब राठोड यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली. आज सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. प्रमुख उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब, वरिष्ठ सहाय्यक पोलीस अधीक्षक मांढरे साहेब, तसेच नवाब मलिक साहेब यांची कन्या सना मलिक मॅडम हे देखील उपस्थित होत्या. चला मॅच कडे वळूयात. 24 बॉल 49 समीकरण. बॉलर आहे विकी. कॅप्टन सिद्दीकी साहेब उपस्थित आहेत. पहिलं षटक घेऊन आलाय बॉलर एक्स्ट्रा मिळतोय. पुन्हा मिळतोय एक्स्ट्रा. हा पहिला विकेट माघारी पाठवलं गेलंय. विवेक येतोय नवीन बॅटर. लेग साइडला फ्लिक केलाय. एक रन असेल. ही एक्स्ट्राची भर होतीये. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक, चांगला फुटवर्क, चांगला आत्मविश्वास 4 रनांसाठी पाहायला मिळालाय. ही 4 धावांची उधळण तुम्हाला सुरू ठेवायची आहे. बॅटने हलकीशी कडा घेतली, स्पर्श झाला आणि हा पहिला झटका. बाबू नवीन बॅटर स्ट्राइकला.
व्हाईट बॉल. एका ओव्हरचा खेळ आणि रन झाले तर 10. पहिल्या षटकामागे जोडले गेलेल्या या धावा आहेत. 49 धावांचं गणित आखायचं आहे. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉल आणि 39. 10. बाबा येतोय नवीन गोलंदाज खेळपट्टीवरती. अगदी महत्वाची मॅच आहे. शेवटची मॅच आहे. स्थानिक गटातील अंतर्गत गटातील फायनल मध्ये प्रवेश होणार आहे. लेटकट केलाय. दिशा दिली आहे. आज अनेकांची वाटचाल, अनेकांचा प्रवास, अनेक तुल्यबळ संघ, अनेक मातब्बर संघ मात्र कुठेतरी संघर्षमय या वाटचालीमध्ये परतावं लागलंय, थांबावं लागलंय. यावेळेला लेग साइडला चुकी होतीये. चेंडू हातात आला आणि त्यानंतर पुन्हा निसटला. हा चौकार जातोय. धावांचं अधिकता लक्षात घेता या चौकाराला तसं काही नाराजगी व्यक्त केली नाहीये अजूनपर्यंत. परंतु जशी मॅच जर क्लोज झाली ना तर ही चौकार देखील शेवटच्या क्षणाला विचारात घेतली जाईल की तो चौकार सुटला होता. सत्यविनायक कामोटे संघ टॉस साठी यायचंय. माणिक पवार, सत्यविनायक कामोटे संघ. लेग फाईन क्षेत्रामध्ये 1 रन मिळते. सत्यविनायक कामोटे संघ आपण टॉस ही झेलची निर्माण झाली संधी पॉइंटला. अगदी अचूक मात्र हा झेल पाहायला मिळाला. ही विकेट हॅलो 16 रन झाले तर हा विकेट पाहायला मिळतोय. टॅप केलाय. रनआउटची संधी. पंचांकडे इशारा. पंचांचा बोट लगेच क्विक फास्ट मुवमेंट. हा विकेट दिलाय पंचांनी. तदनंतर मात्र बॅटरने घेतलाय रिव्ह्यू.
सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है आए भवानी आंधियां उठे शत्रु हेलो मिले हमने बात यही मन में ठानी है आए भवानी हा विकेट असणार आहे रनआउट झालंय ओहो क्या बात आहे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय ऋषीकडनं ऋषी आला आणि चौकार 20 झाले 20 रन झाले 20 20 सोबत अव्वल कव्हर बॉलर राज येत आहेत अगदी पहिल्या षटकात 10 दुसऱ्या षटकात 10 असे 20 धावा झालेत राज येत आहेत उर्वरित 12 बॉल बाकी आहेत झेलचा हा प्रयत्न झाला होता बॅटने कडा घेतली होती एक रन एक धाव दुसरी धावीसाठी श्रीकडे बॉल गेला होता एकच रन असणार आहे क्या बात आहे निरंजन अगदी गॅप शोधून काढलाय निरंजनने देखील जागा निर्माण केली चौकार जीवनदान या जीवनदानाला धावांचं करावं लागणार आहे योगदान 8 बॉल अजूनही शिल्लक राहिलेत 4 बॉल झालेत रन आखलेत 27 8 बॉल मध्ये 22 एक भलं मोठं आणखी टार्गेट डोक्यावर आहे 8 बॉल 22 एक्स्ट्रा मिळणारे व्हाईट बॉल 8 बॉल अजूनही 21 धावांची गरज आणखी चूक होते राजकडनं एक्स्ट्राची चूक होते डाव्या यष्टीच्या बराच बाहेर पिचिंग केला जातोय आता मात्र नाराजगी आहे राजवरती 8 बॉल आणि 20 धावांची गरज 6 बॉल मध्ये जवळपास 12 तरी धावा आणाव्या लागतील
हे दोन चौकार शोधावे लागतील, एखादा तरी चौकार शोधावा लागेल या दोन बॉल मध्ये. लेग साइडला फ्लिक केलाय आणि क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला मात्र हा चेंडू अगदी जातो नि जातो. शेवटच्या क्षणाला मात्र मैदानात परत आलाय, रिव्हर्स आलाय, पायाच्या साह्याने अडवलाय. ही क्षेत्ररक्षणाची भूमिका असते. म्हणजे प्रत्येकाच्या मनात विचार होता की ही चौकारच आहे, निश्चित चौकार आहे, परंतु ते मात्र चित्र मात्र पुसून काढलं चौकाराचं आणि हा चेंडू थांबवला. 1 रन मिळेल. लास्ट बॉल, 1 to go. निरंजन पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये खेळण्याच्या दृष्टीने हे फुटवर्क होतं. 1 धाव, 6 बॉल आणि गरज आहे 18 रनांची. 6 बॉल 18. थोडं कठीण आहे, थोडं अवघड आहे, परंतु अशक्य असं नाहीये. क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी. समोर टेबलवर बसलेले लहान लहान मुलं कॅमेरामॅनला अडथळा होतोय. सर्वांनी खाली उतरा, सर्वांनी, सर्व लहान मुलांनी समोर. सहा बॉल 18 साठी पहिला बॉल पिचिंग केलाय वाईड. शेवटचा ओव्हर आहे. 6 बॉल 17. वसिक शेवटचं षटक हाताळत आहेत. अजूनही 6 बॉल 17 धावांची गरज. कुणाचा संघर्षमय प्रवास हा फायनल मध्ये पोहोचतोय. कोणता संघ आज अंतर्गत क्रिकेट मधून, अंतर्गत गटातून आपली बाजी मारतोय. विश्वचषक 2024 ही क्रीडा स्पर्धा अगदी एक ट्रॉफी तर नावावर होणार. एका ट्रॉफी बरोबर सेल्फी तर राहणार. 2 रन मिळत आहेत. मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये अजूनही पकड निर्माण केली जाते. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट, कहानी में कुछ ट्विस्ट पैदा हो रहा है. 6 बॉल 15 धावांची गरज. 3 रन आले तर अजूनही चेंडू झालेला नाहीये. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऋषी 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 स्ट्राइकला. क्या बात है. मॅच या वेळेला मिळतोय एक्स्ट्रा रन. वाईट बॉल, आणखी एक्स्ट्रा रनांची भर. 6 बॉल 14. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. किती रन मिळत आहेत. 22. 1 रन. 5 बॉल बाकी आहेत. सत्यविनायक कामोटे, माणिक पवार, सत्यविनायक कामोटे संघ उपस्थित राहायचंय. अगदी रिव्ह्यू गमावल्या कारणाने कुठेतरी हा रिव्ह्यू देखील घेऊ शकत नाहीये संघ. मोक्याच्या क्षणी खर तर चांगला कनेक्ट केलाय. टप्पा घेतोय. चेंडू मात्र उसळी घेतोय. किती रन मिळत आहेत. किती धावा मिळणार आहेत. 1 रन. पाच बॉल 4 बॉल अजूनही 12 धावांची गरज. 4 चेंडू आणि 12. चौकार आणि चौकार.
चौकाराची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. जे 4 चौकार पहिल्या षटकामध्ये सलग 4 चौकार शिरीषच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते, तसंच काही चित्र करावं लागणार आहे तयार. 4 बॉल 12. कोणता संघ मात्र चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. एकंदरीत 12 संघ या परिसरातील, या विभागातील, या चेंबूर परिसरातील हे संघ होते. 10 संघांचा प्रवास अगदी काही वेळापूर्वी थांबला, परंतु हे 2 संघ आहेत अजूनही जे अंतिम फेरीसाठी प्रयत्न करतायत. ही संघर्षमय वाटचाल सुरू ठेवली आहे. हे 4 बॉल सांगून जातील कोण अंतिम फेरीत असणार आहे. चषकावरती अगदी सेकंड ट्रॉफी सोबत तरी एक तरी फोटो नक्कीच कोणत्या संघाचा असणार आहे. प्रत्येकाला फायनल मध्ये विजय मिळवायचा आहे. पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवायचं आहे. त्या चषका बरोबर फोटो काढायचा आहे. 4 बॉल शेवटचे. निरंजन स्ट्राईकला. निरंजन प्रयत्न करतोय. निरंजनकडनं चौकार आलेत आणि निरंजनकडनं अपेक्षा राहते. फटका फसतोय. एकच रन मात्र मिळणारे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. कव्हर्सला खेळाय. 1 रन. 2 बॉल 10 रनांची आवश्यकता. कोणता संघ मात्र अंतिम फेरीत जातोय. 2 बॉल. हा चौकार आलाय ऋषीच्या माध्यमातून, परंतु 1 बॉल मॅच आली आहे. 6 1 चेंडू 6. चुकी जर झाली, नो बॉल वगैरे मिळाला, एक्स्ट्रा वाईट वगैरे मिळाला, प्लस करण्याची संधी असणार आहे, परंतु ही चुकी करतात का गोलंदाज. आणि ही मॅच नावावर केली आहे. विजय मिळवलाय. पकड निर्माण केली आहे. या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे टीम वसिक 11. अभिनंदन. आज मात्र तुमचा हा संघर्षमय प्रवास अंतिम फेरीत दाखल झालाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन.